कारण राज्यातील 29 महापालिकांसाठी आज मतदान होत आहे आणि अवघ्या काही वेळातच मतदानाला सुरुवात होणार आहे। मुंबईमध्ये ठाकरे बंधूंच्या युतीची परीक्षा होणार आहे, तर मुख्यमंत्र्यांकडून महायुतीच्या बहुमताचाही दावा करण्यात आलेला आहे। 15,000हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत, तर 16 जानेवारी अर्थातच उद्या निकाल लागणार आहे। 15,000हून अधिक उमेदवार रिंगणात आहेत आणि उद्या संपूर्ण निकाल समोर येणार आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे आणि या संदर्भातले बालमोहन विद्या मंदिरातून आमचे प्रतिनिधी निवृत्ती बाबर आहेत आपल्यासोबत। निवृत्ती, आपण पाहतोय खरं तर आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे। सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे। आपण ज्या ठिकाणी आहात तिथे नेमकी कशा हालचाली सुरू आहेत मतदानाच्या या संपूर्ण घडामोडींसंदर्भात? नक्कीच खरं तर आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। राजकीय पक्षांसाठी जेवढा दिवस आजचा महत्त्वाचा आहे तेवढाच लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा आजचा दिवस आहे। कारण की 2017ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यानंतर 2026ला मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका होत आहेत आणि जवळपास एकूण 1,700हून अधिक उमेदवार हे मुंबई महानगरपालिकेच्या 227 प्रभागांसाठी मैदानात आहेत आणि विशेष करून ठाकरे बंधूंची प्रतिष्ठा जी आहे ती या निवडणुकीमध्ये पणाला लागलेली आहे। मी सध्या दादर मधील बालमोहन विद्या मंदिर मतदान केंद्र आहे त्या मतदान केंद्रावर आहे। 7:30 वाजता खरं तर मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, परंतु त्या अगोदर पोलीस प्रशासन आणि संपूर्ण निवडणूक आयोगाचे अधिकारी जे आहेत ते या ठिकाणी अलर्ट मोडवर असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठा पोलीस बंदोबस्त, त्याचसोबतच संपूर्ण मतदान केंद्राच्या आजूबाजूला 100 मीटर पर्यंत बॅरिगेटिंग जे आहे ते पोलिसांकडून करण्यात आलेलं आहे। या बॅरिगेटिंगच्या संपूर्ण परिसरामध्ये जे आहे ते वाहनांना बंदी असेल, परंतु पोलीस बंदोबस्त जो आहे तो या बालमोहन विद्या मंदिर मतदान केंद्राच्या बाहेर मोठ्या प्रमाणात लावण्यात आल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। या ठिकाणी स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे देखील याच ठिकाणी येऊन मतदान करणार आहेत, परंतु आपण संपूर्ण मुंबईची जर परिस्थिती पाहिली तर एकूण संपूर्ण मुंबईमध्ये 1,700हून अधिक उमेदवार, यामध्ये विशेष करून राजकीय पक्षांचे, मग महाराष्ट्र नवनिर्माण सेना, शिवसेना, त्याचसोबतच ठाकरेंची सेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अशा मोठमोठ्या पक्षांचे उमेदवार जे आहेत ते रिंगणामध्ये आहेत। आज खरं तर या सर्व उमेदवारांचं भवितव्य जे आहे ते या मतपेट्यांमध्ये बंद होणार आहे आणि उद्या सकाळी यांच्या निकालाला सुरुवात होईल, परंतु आज कशा पद्धतीने मतदानाची आकडेवारी वाढते का याकडे सर्वांचं लक्ष आहे। कारण की जर 2017ची आपण आकडेवारी पाहिली तर मुंबई महानगरपालिकेच्या एकूण 227 जागांसाठी मुंबईमध्ये जवळपास 56% मतदान। आपण या संदर्भातले सगळे अपडेट्स निवृत्ती आपल्याकडून घेत राहणार आहोत, मात्र यानंतर आपण पुण्यात जाऊयात। योगेश बोरसे आपले प्रतिनिधी आहेत पुण्यामध्ये। योगेश, अवघा एक तास शिल्लक राहिलेला आहे आता मतदान सुरू होण्यासाठी, पुण्यातले नेमके काय अपडेट्स मिळत आहेत? निश्चितच तब्बल 9 वर्षानंतर पुणे महापालिकेची ही निवडणूक लागलेली आहे, त्यामुळे ज्या पद्धतीने एकूण उपमुख्यमंत्री अजित पवार आणि दुसरीकडे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यात हा थेट सामना पाहायला मिळाला। दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। मी आता पुण्यातल्या अर्थात कोथरूडमधील पीजोग शाळेच्या या मतदान केंद्रावरती आहे आणि आता आपण पाहू शकतो या मतदान केंद्रावरची तयारी पूर्ण झालेली आहे। थोड्याच वेळात डेमो देखील अर्थात मॉकपोल घेण्यात येणार आणि त्यानंतर 7:30 वाजता मतदानाच्या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। आणि आपण जर बघितलं तर साधारणतः 165 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। पुणे शहरात एकूण 41 प्रभाग आहेत, कारण नव्याने जे काही नवीन 32 गावं या पुणे महापालिकेत समाविष्ट झाल्यामुळे प्रभागांची संख्या आणि एकूण नगरसेवकांची संख्या देखील यावेळी वाढलेली आहे आणि या 165 जागांसाठी जवळपास 1,000पेक्षा जास्त उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत आणि पुणे महापालिकेची निवडणूक अतिशय रंगतदार पाहायला मिळाली होती, कारण प्रचारातले जे काही मुद्दे होते अर्थात अजित पवार विरुद्ध मुरलीधर मोहोळ असा सामना रंगताना पाहायला मिळाला होता। त्यामुळे या निवडणुकीतलं नेमकं चित्र काय असेल ते देखील महत्त्वाचं असणार आहे। जवळपास 35 लाखांपेक्षाही जास्त पुण्यातील मतदारांची संख्या आहे आणि त्यामुळे यापूर्वी जी काही सत्ता होती ती अर्थात भाजपकडे होती, ती राखण्यात भाजपला यश मिळणार का ते देखील बघणं
महत्वाचा आहे आणि त्यामुळे अजित पवारांनी देखील पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन्ही महापालिकेकडे विशेष असं लक्ष दिलं होतं। तळ ठोकून पुणे या दोन्ही शहरांमध्ये अजित पवार होते आणि या संपूर्ण आता निवडणुकीची काही प्रक्रिया आहे ती पार पडणार आहे। पुण्यात भाजप स्वबळावरती होतं, राष्ट्रवादी अर्थात दोन्ही राष्ट्रवादी या एकत्र आल्या होत्या, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी। अगदी शेवटच्या क्षणी या दोन्ही राष्ट्रवादींची युती झाल्याचं पाहायला मिळालं होतं। तर दुसरीकडे ठाकरे बंधू आणि काँग्रेस यांची आघाडी या पुणे शहरात पाहायला मिळाली होती। वंचित बहुजन आघाडी देखील स्वबळावरती पुणे महापालिकेत निवडणूक लढवताना पाहायला मिळते। आणि निश्चितच योगेश, पुण्यातले सगळे अपडेट्स आपल्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आपण थेट ठाण्यामध्ये जाऊयात। गणेश थोरात आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। गणेश, नेमके काय अपडेट्स मिळत आहेत? सध्या मतदान केंद्राबाहेर आहात आपण। वर्षा, नक्कीच लोकशाहीचा उत्सव आहे आणि याच लोकशाहीच्या उत्सवामध्ये आज मतदान जे ते पार पडणार आहे। सकाळी 7:30 ते 5:30 पर्यंत हे मतदान पार पडणार आहे। आपण सध्या ठाणे महानगरपालिका मुख्यालयामध्ये आहोत आणि या ठिकाणी देखील मतदान कक्ष हे उभारण्यात आलेले आहे। ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण 33 प्रभाग आहेत आणि एकूण 131 नगरसेवक हे निवडून येणार। त्यापैकी पाहिलं तर अपक्ष असतील या पक्षातून असे अनेक उमेदवार जे ते रिंगणामध्ये उभे आहेत आणि पाहायला गेलं तर ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये स्वतः महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये हे मतदान कक्ष जे उभारण्यात आलेलं आहे आणि मतदान अधिकारी जे निवडणूक अधिकारी असेल आणि पोलीस जे आहेत ते मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेले आणि याच ठिकाणी सकाळची वेळ आहे। प्रत्येक मतदान बूथवरती हे प्रत्येक मतदान जे आहे ते ईव्हीएम मशीन जे आहेत आणि कंट्रोल युनिट जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत आणि पाहायला गेलं तर व्हीव्ही पॅड यंदा नसणार आहे। त्यामुळे नक्कीच कुठेतरी मतदान करताना या ठिकाणी मतदार कक्षावरती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे आणि मतदान करताना प्रत्येकाने या ठिकाणी ज्या पद्धतीने अ ब क ड असं पॅनल आहे त्या पद्धतीचं मतदान या ठिकाणी होणार आणि ईव्हीएम मशीन जे आहे ते आता सज्ज झालेली आहे। आज मतदानाचा दिवस आहे लोकशाहीचं। या ठिकाणी या संदर्भातले गणेश अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। प्रणव, आतापर्यंत तू सगळ्या प्रभागामध्ये फिरला, वडिलांनी केलेली कामं असतील किंवा जनतेचा कसा प्रतिसाद मिळाला, काय म्हणणं होतं लोकांचं? छत्रपती शिवरायांच्या भूमीतनं मी आज निवडणूक लढवतोय आणि हे सगळं असताना माझ्या वडिलांचं जे 30-35 वर्षाचं जे काम होतं, नक्कीच लोकांची भूमिका उत्साह चांगला आहे, चांगला कौल दिसतोय। तर आता बघू काय होतं पुढे। म्हणजे खात्री आहे जवळपास खात्री आहे, सगळीकडे सगळं दिसतंय, आता बघू काय होतं। आता मामांची जर आपण प्रतिमा पाहिली तर जिथं काही गोष्टी घडतात तिथं जातात किंवा अन्याय होतो तिथं रवींद्र धंगेकर पुढे असतात, अशी एक सामान्यांची प्रतिक्रिया आहे। लोक ज्यावेळेस दारावरती जायचे त्यावेळेस काय लोकांची प्रतिक्रिया? जेव्हा लोकांच्या दारावर जायचो तेव्हा जे प्रेम मला माझ्या वडिलांकडनं किंवा माझ्या यांच्याकडनं भेटलं नाही ते प्रेम लोकांनी मला दिले आणि डोक्यावरनं मायेचा हात फिरून त्यांनी कौल दिलाय। काय वाटतं मामी, आता सकाळ सकाळ औक्षण करून मुलगाही निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे, तुम्ही आहात, विश्वास आहे? नक्कीच विश्वास आहे। दंगेकर साहेबांनी जी लोकांची 35 वर्ष गेली सेवा केलेली आहे त्याचं फळ आम्हाला दोघांना नक्की मिळणार आहे। म्हणजे सगळा विश्वास घेऊनच तुम्ही आता आज बाहेर पडला? हो, नक्कीच विश्वास आहे मला आणि जनता आमच्या पाठीशी आहे। जेव्हा आम्ही घरोघरी प्रचाराला जात होतो म्हणजे जितक्या लोकांपर्यंत पोहोचता येईल तितक्या लोकांपर्यंत आम्ही जीव तोडून पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर लोकांच्या चेहऱ्यावर एक